फायनली माझी तयारी झाली आणि मी रेडी झालो. गाडी काढली आणि सपाल्याला जायला निघालो. कारण आम्हाला जायचं आहे विरारला जीवदान यायचं दर्शनाला. मग काय केली ना जायला सुरुवात. थोड्याच वेळात आम्ही सपाल्याला पोहोचलो. गाडी लावली पार्किंगला, मग काढलं तिकीट, मग आलो स्टेशनवर. स्टेशनवर येऊन ट्रेनची वाट बघत होतो, पण ट्रेन पण लेट झाली. थोड्याच वेळात ट्रेन आली, मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती तरी आम्हाला बसायला भेटलं म्हणून भाऊ लय खुश झाला. विरारला आम्ही कसं पोहोचलो आम्हाला काहीच समजलं नाही. स्टेशनला उतरून आम्ही रिक्षा स्टँडकडे चालत गेलो. बघतो तर काय तिकडे पण खूप गर्दी होती. रिक्षात बसून आम्ही पुढचा प्रवास रिक्षाने चालू केला. काकांना भाडे मारायची एवढी घाई झालेली की काकांनी 5 मिनिटात आम्हाला 5 पायरीजवळ नेऊन सोडले. 5 पायरी इथून आम्ही वर चढायला सुरुवात केली. डोंगरावर नजारा एवढा छान होता की मी काही मिनिटातच अर्धा डोंगर पार केला. पूर्ण घामाने भिजून गेला म्हणून थोडा वेळ आराम केला, मग परत पुढचा प्रवास सुरू केला. थोड्याच वेळात मंदिरात एंट्री मारणार म्हणून मला खूप आनंद झाला. फायनली मी मंदिरामध्ये एंट्री केली. आज गर्दी कमी होती म्हणून आम्हाला दर्शन लवकर भेटले. दर्शन घेऊन आम्ही वरती आलो. वरती येऊन बघतो तर काय खूप गर्दी होती. इकडे सर्व लोक आराम करत होते म्हणून आम्ही पण आराम केला. मग काय इकडे आलो आणि नारळाची चिक्की नाही घेतली असं होणारच नाही. डोंगरावरून विरारचा नजारा खूप छान दिसत होता. तो बघून झाल्यानंतर मी उतरायला सुरुवात केली. तितक्यातच भाऊचा मित्र भेटला म्हणून भाऊ लय खुश झाला आणि भाऊ मित्रावानी येडेचाली करायला लागला. बघू शकता तुम्ही.